हाय फ्रेंड्स, मी स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग आज आपण आहे ना टेस्टी अशी डाळ खिचडा बनवणार आहोत। त्याच्यासाठी एक वाटी आपण आहे ना डाळ घेतली, एक वाटी तांदूळ घेतला, त्याच्यात चौथा भाग म्हणजे 4 वाट्या आपण पाणी घेतलं, तूप टाकून घेतलेलं आहे आणि आता धुतलेले तांदूळ टाकून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घेतलेले आहे आणि कुकर लावून घेणार आहोत। कुकर लावून घेतल्यानंतर आपण 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घेतला आहे आणि आता आपण ना बघूया कसा झाला आपला डाळ खिचडा। तर छान झालेला आहे। आपण आता फोडणीची तयारी बघूया। तर फोडणीसाठी तुम्ही तेल तूप कोणतंही घेऊ शकतात आणि मी तेल घेतले। आता आपण ना दोन वेलची घेतल्या, 2 मिऱ्या घेतल्या, 2 लवंग घेतलेल्या आहेत तडक्यासाठी आणि मोहरी घेतली, जिरं घेतलं, छान तळलंय। आता आपण ना त्याच्यात लसूण अद्रकची पेस्ट टाकली, कढीपत्ता टाकलाय, कांदा टाकलाय, ढोबळी मिरची टाकून घेतलेली बारीक कापून, छान असं परतून घेऊया ब्राऊन कलर येईपर्यंत। आता आपण त्याच्यात गाजर ॲड करून घेतलेला आहे, गाजर थोडंसं परतून घेऊया। आता आपण त्याच्यात ना चवीसाठी हे लांब जी मिरची असते ना लवंगी ती टाकून घेतलेली, 2-4 हळद टाकून घेतलेली आहे आणि सगळ्यात चवीला म्हणजे तर आपण सांबार मसाला वापरलेला आहे, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळेच ही डाळ खिचडा आवडीने खातात। आता आपण सगळं त्याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण गरम पाणी करून त्याच्यात व्यवस्थित टाकून घेतलं आहे। आपल्याला जशी थिकनेस पाहिजे त्यानुसार आपण चाळून घेऊया आणि तसं आपण तेवढंच पाणी टाकायचं आहे। मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार, व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे। बघू शकता आपली खिचडा खूप छान तयार झालेला आहे। जर तुम्हाला स्वातीज कॉर्नर मराठीच्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। आता आपण प्लेट तयार करून घेऊया। सांबार मसाला घातल्यामुळे ना खूपच अप्रतिम होते। तुम्ही अशा पद्धतीने बनवा आणि खाऊ घाला आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। थँक्यू।